श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पर्व पुढे वाचत आहोत. कच्याचा अंत करून त्याची रक्षा करून ती रक्षा मदिरेमध्ये मिसळून शुक्राचार्यांना प्यायला दिली आणि ती पिल्यामुळे कच शुक्राचार्यांच्या पोटात गेला आणि नंतर शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा प्रयोग केल्यामुळे तो त्यांच्या उदरात पुन्हा जिवंत झाला. ही कथा काल आपण वाचत होतो. आता आपण पुढे ती कथा वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे शुक्राचार्यांपासून कच्याला दिव्य संजीवनी विद्या प्राप्त झाली आणि विप्रश्रेष्ठ शुक्राचार्यांचे उदर विदीर्ण करून तो तत्क्षणी बाहेर पडला आणि सूर्य अस्ताला जाता क्षणीच उगवलेल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तो नयन मनोहर दिसला. शुक्राचार्यांच्या रूपाने धरणीवर निचेष्ट पडलेल्या त्या वेदराशीमध्ये कच्याने प्राण ओतला आणि प्राणहीन झालेल्या शुक्राचार्यांना त्याने जिवंत केले. ती दिव्य सिद्ध विद्या म्हणजे संजीवनी विद्या आत्मसात करून घेतल्यावर त्याने शुक्राचार्यांना अभिवादन केले आणि तो आचार्यांना म्हणाला, माझ्यासारख्या अज्ञानी माणसाच्या कानामध्ये ज्यांनी अमृत म्हणजे मोक्षरूप विद्या ओतली तेच माझे वडील होत आणि तेच माझी माता होत असे मी मानतो. त्यांनी माझ्या आचार्यांनी माझ्यासाठी जे केले आहे त्याची जाणीव नित्य माझ्या मनात राहील. त्यांच्याशी मी चुकून देखील कृतज्ञपणा करणार नाही. सर्वश्रेष्ठ त्रिकांड म्हणजे कर्मकांडात्मक, उपासनाकांडात्मक आणि ज्ञानकांडात्मक वेदाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या आणि समस्त विद्यांचा आधार असणाऱ्या गुरुचा मान जे राखत नाहीत, त्यांची अवहेलना करतात, त्यांची जगात अप्रतिष्ठा होते, त्यांचा आधारच तुटतो आणि ते पतित होऊन पतितांना प्राप्त होणाऱ्या लोकांमध्ये म्हणजे नरकामध्ये खितपत पडतात. वैशंपायन पुढे सांगू लागले, मदिरासक्तीमुळे प्रज्ञावंतांमध्ये अग्रणी असलेल्या शुक्राचार्यांची दारुण वंचना झाली आणि त्यांच्या बुद्धीचा अतिशय घोर भ्रंश झाला. मदिरापानाने सारी शुद्ध हरपल्यामुळे महाप्राज्ञ कच्याच्या रक्षेचे आपण प्राशन केले याची तीव्र जाणीव झाल्याबरोबर ते उग्र तपोधनी संतापाने बेभान होऊन उभे राहिले आणि समस्त ब्राह्मण ज्ञातीचे कायमचे कल्याण करण्याच्या उत्कट इच्छेने ते मदिरापानावरच कमालीचे चिडले आणि भावनेचा आवेग असह्य होऊन उद्गारले, जो कोणी मंदबुद्धी म्हणजे निर्बुद्ध ब्राह्मण आजपासून मोहाच्या अधीन होईल आणि मदिरापान करील तो धर्मापासून च्युत होईल, ब्राह्मण घातक ठरेल. या जगात तर त्याची घोर अवहेलना होईलच, पण परलोकात देखील ती अवहेलना त्याचा पाठलाग करीत राहील. ब्राह्मणांनी कोणत्या आचारधर्माचे अवश्य पालन नित्य केले पाहिजे याची मर्यादा मी आज घालून देत आहे. ही मर्यादा निरपवाद म्हणजे सर्व ब्राह्मणांना लागू आहे. सदाचारी ब्राह्मणांनी गुरूंची शुश्रूषा करण्यात तत्पर असलेल्या समस्त शिष्यांनी इतकेच नव्हे तर जगातील सर्व लोकांनी आणि प्रत्यक्ष देवांनी सुद्धा मी घालून दिलेली ही मदिरापान विषयक मर्यादा
नित्य चित्तात वागवावी. मदिरापानाविषयी घालून दिलेली ही मर्यादा सांगितल्यावर तपश्चर्येचे परमनिधान असलेल्या महर्षींचाही अनुपम आधार असलेल्या महात्म्या शुक्राचार्यांनी प्रतिकूल दैवाच्या प्रभावाने ज्यांची बुद्धी बारगळली होती अशा त्या सर्व दानवांना एकत्र बोलावून घेतले आणि त्यांना उद्देशून ते म्हणाले, अरे दानवांनो, तुम्ही सारे अगदी बाष्कळ आहात. मी काय सांगतो ते नीट ऐकून ठेवा. या महात्म्या कचाला संजीवनी विद्येचा लाभ झाला आहे. तो आता प्रत्यक्ष माझ्याप्रमाणेच प्रभावी झाला आहे. हा ब्रह्मस्वरूप ब्राह्मण यापुढे माझ्याजवळच राहणार आहे. एवढे बोलून भार्गव कुलोत्पन्न शुक्राचार्य थांबले आणि आश्चर्याचा तीव्र धक्का बसलेले ते दानव आपापल्या निवासस्थानाकडे निघून गेले. हा प्रकार घडल्यानंतर कचाने शुक्राचार्यांच्या सन्निध 1,000 वर्षे वास्तव्य केले. नंतर शुक्राचार्यांनी त्याला परत जाण्याची अनुज्ञा दिल्यावर स्वर्गामध्ये परत जाण्याचे त्याने ठरविले. वैशंपायन म्हणाले, आपल्या व्रताची समाप्ती झाल्यावर आश्रमातून स्वगृही जाण्यास शुक्राचार्यांनी कचाला अनुज्ञा दिल्यानंतर तो स्वर्गाकडे जाण्यास निघाला असता देवयानी त्याला म्हणाली, अंगिरस मुनींच्या पौत्रा कचा, सदाचाराने थोर कुळात झालेल्या जन्मामुळे, स्पृहणीय विद्येमुळे, उग्र तपश्चर्येमुळे आणि मनोनिग्रहामुळे तुझे तेज झळाळत आहे. तुझे पितामह अंगिरस ऋषी माझ्या पित्याला फार आदरणीय वाटतात आणि तुझे वडील बृहस्पती मलाही आदरणीय आणि पूज्य वाटतात. तुझ्या पित्याविषयी आणि तुझ्या पितामहाविषयी माझ्या मनातल्या भावना लक्षात घे आणि हे तपोधन कचा, मी आता जे बोलणार आहे ते अवधान देऊन ऐक. तू व्रताचे कठोर पालन करीत होतास आणि नियमांच्या परिपालनात तत्पर होतास. तेव्हापासून मी तुझ्याशी कशी वागत आले याचेही स्मरण कर. माझे तुझ्यावर प्रेम जडले आहे. माझ्या प्रेमाचा स्वीकार तू कर आणि विधीपूर्वक माझे समंत्रक पाणी ग्रहण कर. आज आपण इथे थांबूया. याची पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.